शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। नवीन पुतळा उभारण्यासाठीही समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आज सत्ताधारी पक्षांचंच आंदोलन। अजित पवार गट महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी काढलं पत्रक। राजकोट किल्ल्यावरील सुरक्षा वाढवली। सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयाचे 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार। तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल। काल राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। भाजपचे गुंड गृह खात्यावर थुंकले। पोलिसांची कॉलर पकडली। फडणवीसांना लाज वाटायला हवी। पोलिसांना सन्मान देऊ शकत नाही तर राजीनामा द्या। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राऊत आक्रमक। एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांच्या समोरच भाजपच्या नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या आंदोलकांना दिली धमकी। मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणेंची पोलिसात तक्रार करणार। मात्र राणेंचा बॉस सागर बंगल्यावर मान्य आता न्याय मिळणार का नाही माहीत नाही। ठाकरेगडाच्या वैभव नाईकांचा निशाणा। जरांगींच्या मराठा आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण। आरक्षणापासून सुरू झालेल्या लढ्याची वाटचाल शेतकरी कर्जमाफीपर्यंत। रस्त्यावर उतरण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा। जरांगींचं शेतकऱ्यांना आवाहन। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज सूत्रांची माहिती। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन। कारवाईची घोषणा नको कृती करा। शिंदेंच्या केसरकरांना सूचना। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता। एसआयटीकडून दोन्ही पीडित मुलींच्या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली दूध अनुदानाची घोषणा कागदावरच। 5 रुपये अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक। सरकार शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा आरोप। म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ। वाहतूक खर्चासह दर प्रति लिटर 89 रुपयांवर 6 महिन्यांसाठी दर लागू राहणार। पेसा कायद्याच्या माध्यमातून भरती करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन। बिगर आदिवासींच्या याचिकेमुळे भरती प्रक्रियेला स्थगिती। निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रखडली। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामधील मुलाचा पासपोर्ट आणि पोर्श कार परत करा। अग्रवाल कुटुंबाचा बाल न्याय मंडळाकडे अर्ज। मुंबई महानगरपालिकेतील 2000 शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर। निर्णय बदलल्यानं नाराजी। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। पुण्यातील 1054 सीसीटीव्ही बंद पडले। निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च कोण करणार याबाबत स्पष्टता नाही। आदिवासी असल्यानंच राज्यात नोकरी नाही। आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। महाराष्ट्रात बदलीसाठी 10 वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती। पूरग्रस्त भागातून 17,800 जणांचं रेस्क्यू। राजधानी दिल्लीत पावसाचा धुमाकूळ। शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। 19 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा। 5 दिवसांसाठी पासपोर्ट सेवा बंद राहणार। तांत्रिक दुरुस्तीसाठी गुरुवार ते सोमवारपर्यंत पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार।